नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत यशस्वी लोकांबद्दल। तर यशस्वी लोक काही वेगळं करत नाही, तर ते आपल्या आत्मविश्वासाने पुढे जातात आणि यश मिळवतात। पटते ना तुम्हाला? तर यशस्वी होण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं असते ती जिद्द, सातत्य आणि जिद्दीने जी गोष्ट आपण करतो तर त्यामध्ये आपल्याला यश मिळवण्यात वेळ लागत नाही। आणि हे मिळवण्यासाठी आपला आत्मविश्वास हा खूप मजबूत असायला पाहिजे, हो की नाही? तर असेच आपण एक व्यक्तिमत्त्वाच्या विषयी जाणून घेऊया। तर एक बुक आहे, जसं की हे एक बुक आहे ज्याचं वाचन मी केलेलं आहे आणि यामध्ये इतका छान लेखकाचा प्रवास सांगितलेला आहे। या पुस्तकाचं नाव आहे वाया गेलेलं पोर, दुर्दम्य इच्छाशक्तीचा खडतर प्रवास। आणि खरोखरच दुर्दम्य अशी इच्छाशक्ती आणि त्यांचा जो खडतर प्रवास तो त्यांनी किती छान प्रकारे या पुस्तकामध्ये सादर केलेला आहे। याच्यामध्ये लेखकाला वाया गेलेलं पोर या 3 शब्दाचा लेखकाच्या मनावर इतका खोल परिणाम झालेला होता आणि यातूनच लेखकाच्या मनामध्ये जिद्द निर्माण झाली आणि ते यशाच्या उंच शिखरावर पोहोचले। वाया गेलेलं पोर या 3 शब्दाचा लेखकावर झालेला जो परिणाम आहे, त्याच प्रकारे त्यांच्या उपद्व्यापी स्वभावामुळे तो कधीच जीवनात काही करू शकणार नाही असं त्याला सतत हिणवलं जायचं। आणि याविषयी अनेकांच्या मनामध्ये शंका सुद्धा होत्या आणि जे लोक पूर्वी त्यांची अवहेलना करत होते, एक दिवस असा आला की जे लोक पूर्वी त्यांचा अवहेलना करत होते, पूर्वी त्यांना नावं ठेवत होते, तेच लोक आज त्यांना सॅल्यूट करतात। म्हणजे अशा त्यांचा हा जीवनाचा खडतर प्रवास त्यांनी या पुस्तकामध्ये अतिशय सुंदररित्या वर्णन केलेला आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की कोणतीही व्यक्ती जन्मतः उज्ज्वल भविष्य घेऊन येत नाही किंवा कोणतीही सटवाई वगैरे माणसाचं भविष्य लिहित नाही, तर माणूस स्वतः आपल्या विचारांच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर बळकट बनतो। आणि यासाठी फक्त गरज असते प्रामाणिकपणाची। आपले प्रयत्न हे प्रामाणिकपणे करणे हेच खूप मुख्य असते। आपण कुठलेही प्रयत्न प्रामाणिक केले तर यश आपल्यापासून दूर नाही आहे, यश हे आपल्याला नक्कीच मिळणार आहे। याच्यामध्ये अजून सांगितलं, ठेच लागली म्हणून पाय मागे घेणारे खूप भेटतील, परंतु त्या खडतर मार्गावर पाय घट्ट रोवून पुढे मार्गक्रमण जो करतो तोच आपले भविष्य उत्तम घडवू शकतो। लेखकांनी सांगितलं आहे की सगळ्याप्रमाणे मलाही आयुष्यात असंख्य अडचणी संकटे आली, पण त्याच्यासमोर नतमस्तक न होता त्यावर आरूढ होऊन मी ज्या प्रकारे पाठलाग केला, माझे तेच अनुभव या त्यांच्या आत्मकथनातून त्यांनी सांगितलेले आहे। यामध्ये अतिशय सुंदर त्यांनी उदाहरणं दिलेली आहे आणि जे उदाहरणं एकदम मनाला टच करणारे आहे, इतके सुंदर त्यांनी यामध्ये आपल्याला यातली काही वाक्य मी तुम्हाला सांगते। इथे एक सुंदर लिहिलेलं आहे, देर लगेगी मगर सही होगा, देर लगेगी मगर सही होगा, हमें जो चाहिए वही होगा, दिन बुरे है जिंदगी नहीं, दिन बुरे है जिंदगी नहीं। किती सुंदर न यामध्ये सांगितलेलं आहे लेखकाने की देर लगेगी मगर सही होगा। एक ना एक दिवस आपल्याला जे पाहिजे, आपलं जे ध्येय आहे ते आपण नक्कीच गाठणार। त्यानंतर हमें जो चाहिए वही होगा, तुमच्या मनामध्ये ज्या इच्छाशक्ती आहे ते नक्कीच होणार, पण प्रयत्न करणे हे आपले काम आहे। आणि सांगितलं आहे की दिन बुरे है मगर जिंदगी नहीं, दिन बुरे होते हैं लेकिन जिंदगी नहीं होती, जिंदगी ही आपल्याला बनवावी लागते। त्यानंतर आणखी सुंदर सांगितलेलं आहे की ईश्वर तुमची परिस्थिती कधीच बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते। त्यामुळे आयुष्यात आलेल्या संकटासमोर नतमस्तक न होता संकटाच्या छातीवर घट्ट पाय रोवून पुढची वाटचाल करीत राहा। किती सुंदर सांगितले लेखकाने। लेखकांच्या जीवनाचा हा खडतर प्रवास इतका सुंदर या पुस्तकामध्ये आत्मकथन केलेलं आहे किंवा इतका सुंदर मांडलेला आहे की आपल्याला हे एकदा का हातामध्ये हे पुस्तक घेतलं तर ते सोडवत नाही, एका बैठकीत हे पूर्ण पुस्तक आपलं वाचून होतं। इतकं सुंदर हे आत्मकथन आहे। त्यांनी जे निर्माण केलेली अकॅडमी आहे, गरुड झेप अकॅडमी, जे लेखकांचं
एक काहीतरी बनण्याचं स्वप्न होतं, त्यांनी ते आज पूर्ण केलेले आहे. एक काळी ज्या लेखकाला वाया गेलेलं पोर असं हिणवण्यात येत होतं किंवा हा मुलगा काहीच करू शकत नाही जीवनामध्ये असं सांगितलं जात होतं, त्याच मुलाला, त्याच व्यक्तीला आज लोक सॅल्यूट करतात आणि त्या व्यक्तीने उंच अशी गरुड झेप घेतलेली आहे आणि त्यांचीच ही अतिशय सुंदर अशी कथा किंवा आत्मकथा याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचा. अतिशय सुंदर साकेत प्रकाशनचं हे बुक आहे. प्राध्यापक डॉक्टर S.S. सोनवणे हे या लेखक आहे आणि त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा खडतर प्रवास यामध्ये वर्णन केलेला आहे. तर असं हे सुंदर प्रवास त्यांनी यामध्ये सांगितलेला आहे. तर भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, पुन्हा एखाद्या अशाच एका पुस्तकासोबत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद.